टॉप द पार्क षटकार. शिवम यांच्या बॅट्स मधून आगाज आलाय. चेंडूला अगदी पाठवलं, दूरवर भिरकावलंय 6 धावांसाठी. या दरम्यान दुसरा चेंडू आपण बघतोय निर्धाव पुनरागमन वापसी केली सुरेंदर यांनी. पहिला चेंडू जरूर षटकार ठोकलाय पण यावेळेस ऑफस्टिक वर मारा केलाय. शिवम यावेळी लेग साईडच्या काहीसा बाहेर जाणारा चेंडू अगदी पंचांनी दोन्ही हात बाजूला केलेत. खराब चेंडूंचा इशारा आला, वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त रन संख्यामध्ये एक वाढ ह्या ठिकाणी होताना आपण पाहतोय. फुलटॉस अगदी ऑप्शनच्या अगदी बाहेर पुन्हा एकदा स्क्वेअर घोषित केलाय पंचांनी. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलचा अंतिम 16 आहे. 31,000 रुपयाचं पहिलं कॅश प्राइज. अलांग द कार्पेट अगदी जमीनला चाटून जमीन कापत 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 चेंडू व्यक्त फील्ड केला आहे. आणखी एक सिंगल ह्या ठिकाणी मिळणार आहे. एकाच सिंगलनं धावसंख्या पुन्हा एकदा वाढली जाणार आहेत. पहिले षटक आपण या ठिकाणी बघतोय. सुरेंदर यांचं 9 धाबा आतापर्यंत ह्या षटकात पाहायला मिळाले आपल्याला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक सिंगल ह्या ठिकाणी मिळणार आहे. एका सिंगलनं धावसंख्या 10. स्पीडअप करायचं आहे. खेळ खेळताना दोन्ही संघांनी स्पीडअप करा. धावसंख्या 10 ह्या आकड्यावर जाते. चांगलं क्रिकेट, चांगलं क्रिकेट. शेवटच्या क्षणी मात्र ह्या ठिकाणी स्ट्रोक बचावात्मक पवित्र ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं बॅटर यांच्याकडून. धावसंख्या जवळ पोहोचते 11 धावा. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. 11 धावा आपण खेळपट्टीवर जर बघितले असेल तर सुरेंदर यांची गोलंदाजी आपण बघितली. त्यामध्ये सुरेंदरच्या एका पेनल्टीला सुरेंदरला एका षटकाराला मुकावं लागलं. हरकत नाही. धावसंख्या 6 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाज ऋषिकेश उर्फ गौरव गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवम टू गौरव या प्रकारचा सामना षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला कोण कुणावर हावी होते ते पाहण्यासारखं असणार आहे. गौरव टू सीमम मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. चांगला फटका अगदी उचललाय. अगदी कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा पार. नाही, माफ करा. अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेवर अगदी शेवटच्या क्षणी चेंडू फील्ड केलाय. एकच सिंगल ह्या ठिकाणी ते मिळते. एका सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा. हरीश मागच्या सामन्यामध्ये हरीशने सुद्धा मित्रांनो चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. हरीशसाठी जी रणनीती जर बघितली गेली तर एक मिड विकेट तर दुसरा खेळाडू बघितला गेले तर मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी बाहेर आहे पेट्रोलिंग करताना. हो, बॅटची कड जरूर लागली होती पण मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चेरअप जर बघितलं गेलं असेल तर हा 5वा सामना असणार आहे. आज बघितल्यात युथ लोणारी संघाने या अगोदर 4 सामन्यामध्ये घवघवीत यश मिळवलं आहे.
याच दरम्यान एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. एका सिंगलने धावसंख्या पुन्हा एकदा वाढली जाणार आहे. 22चा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्या जवळ पोहोचते 13 धावा. गौरव याचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलंय, चांगली गोलंदाजी बघितले, अचूक टप्प्यावर मारा गौरव याचा आतापर्यंत आपण पाहतोय. आणि फलंदाजांना आतापर्यंत अडकाव केलाय, फलंदाजांना मोठे फटके हे मात्र वंचित केलंय. चला वेळ वाचवा, कारण नंतर यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची, लक्षात घ्या. वेळ वाचवणं बंधनकारक असणार आहे. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर एस वाईडचा कॉल पंचांचा संकेत आलाय. धावसंख्या 14. धावा धाव फलकावर आहेत या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला फटका, अतिशय सुरेख नेत्रदीपक फटका, चेंडू जाईल सीमापार. अठरा. पुन्हा एकदा सुरेख फटका, छत्रपतींचा छावा, मिळाला 6वा षटकार. मेडिकल किट द्या त्यांना. धावसंख्या जाऊन पोचली ती 24 धावा. शिवमचा खूप चांगला उत्कृष्ट फटका, चांगली प्लेसमेंट, हलक्या हाताने सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलेला फटका आपण बघितला. तर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. एक दुसरं षटक संपले. धावसंख्या जाऊन पोचते 25 धावा. चला मेडिसिन किट कोणाजवळ कृपया विनंती असेल, त्यामध्ये किटमध्ये स्प्रे आहे. आयोजन कमिटीला विनंती असेल की किटमध्ये स्प्रे आहे. कोणा संघाकडे कोणाकडे जर या ठिकाणी स्प्रे असेल, मेडिसिन स्प्रे असेल, तर कृपया विनंती असेल या ठिकाणी उपलब्ध असेल तर या ठिकाणी द्या बरं. धावसंख्या जवळ पोचते 25 धावा. चला वेळ वाचवा, यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची हे सुद्धा लक्षात असू द्या. पण धावसंख्या जवळ पोचते ती 25.
अक्षय. चांगला चेंडू, चांगला अतिशय सुरेख चेंडू. अगदी टप्पा पडल्यानंतर छोटासा स्पिन होतोय, सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये विसावला जातोय. पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. 2 षटक या ठिकाणी संपले. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघितली 25 धाबा धावफलकावर आहेत. तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील आणखी दुसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत शिवम यांच्यासाठी. चांगला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. लगातार 2 चेंडू निर्धाव जाणं, तेही अगदी सिमेंट विकेटवर, ती गोलंदाजाची खुबी म्हणावं, व्हेरिएशन म्हणावं. अत्यंत चांगली गोलंदाजीचा नमुना अक्षय यांच्या माध्यमातून आपण बघतोय. यावेळेस अगदी समोर आमच्या समालोचक दरवेळेप्रमाणे आपल्या संघासाठी, आपल्या खेळाडूंचा आवडत्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी प्रत्येक षटकाला 500 रुपयाचं कॅश प्राइज लालाभाऊ यांनी जाहीर केलंय. ह्या षटकाला 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी जाहीर केलंय. या ठिकाणी बघितलं गेलं तर धावसंख्या जवळ पोहोचते 31 धाबा धावफलकावर आहेत. 31 धावा धावफलकावर आपण ह्या ठिकाणी बघतोय. शिवम यांच्या फलंदाजीतून एक उत्कृष्ट असा षटकार बघितला. त्यानंतर 3 चेंडू निर्धाव जाताना सुद्धा ह्या ठिकाणी आपण बघतोय. पुढील चेंडू, यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. मिडॉन क्षेत्रामध्ये एक सिंगल ह्या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. एका सिंगल धावसंख्या 32 विदाउट लॉस, कुठल्याही प्रकारचं नुकसान नाहीये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहेत. धावसंख्या जवळ पोहोचली 32 धाबा. 8 षटकांचा मेगा फायनलचा हा सामना. एका बाजूला युथ लोणारी, तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं तर लोणारी वॉरियर्स लोणारी, या 2 संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जवळ पोहोचते 32 धाबा धावफलकावर. हरीश, बॅटर हरीश आपल्या फलंदाजीतून काही कमाल करून दाखवू शकला नाही आतापर्यंत. ओ बॅट चिकट, आणि यावेळेस पकडलाय झेल आणि संपला हरीशचा खेळ. बॅक टू द डग. एक बॅटर बाद झाला हरीश, त्यानंतर दुसरा बॅटर मैदानावर दाखल होताना. चला स्पीडअप करा बादल, लवकर चला, कारण समोरच्या संघाला फलंदाजी करायची. आपण वेळ वाया घालू नका, आपली विनंती असेल. 32 धावा धावफलकावर असताना पहिला गडी ह्या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये बाद होताना आपण बघतो 3 षटक आणि 32 धावा. हे सामन्याचं समीकरण आपण बघितलं. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा सुरेंदरनं पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केला. तो सुरेंदर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, वेळ वाचवा, वेळ वाचवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सुरेंदर, ओहो बॅट चिकट आणि फलंदाज बाद.
शिवम अगदी बॅटची आतली कडा या ठिकाणी बॅटची कडा आतली लागली आणि चेंडू सरळ विकेटवर जाऊन आदळतोय आणि दुसऱ्या विकेटचं पतंग होताना डावखुऱ्यातचे बॅटर शिवम मैदानाच्या बाहेर परतताना आपण बघतोय. नवीन बॅटर राहुल. चांगलं क्रिकेट अत्यंत चांगलं क्रिकेट, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण. अगदी बॉलर बॅकअप करताना आपण जर बघितलं असेल तर फील्डची जी सजावट आहे ना त्या सजावटीप्रमाणे चेंडू ह्या खेळपट्टीवर ह्या ठिकाणी टाकला जातोय आणि फलंदाजाला भाग पाडलं जाते, त्या दिशेने चेंडू खेळवायला भाग पाडलं जाते. पण आपण बघितलं सुरेंदर याची चांगली गोलंदाजी, 32 धावसंख्येवर स्थिरावलेला खेळ, षटक क्रमांक 4. चांगला फटका पण यावेळेस स्टॉप केलाय यष्टीरक्षक यांनी. कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही. धावसंख्येवर अंकुश, धावसंख्येवर आळा ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड स्कॉल पंचांचा आलाय. धावसंख्या जवळ पोहोचते 33-33. ती 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी समोर लॉंग आणि लॉंग अपच्या मधून चेंडू जातोय. अतिशय गुळीच्या वेगाने चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 37. उडवलाय नो मॅन्स लँड, निर्जन स्थळी दरम्यान 2 धावांची हमी. जिथे तुम्ही पडताय कमी त्या ठिकाणी 2 धावांची मात्र ह्या ठिकाणी मिळते हमी. 2 धावांची धावसंख्या जर जाऊन पोहोचली असेल तर 39-39. 4थं षटक चालू आहे. आणखी 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 39 धावा धावफलकावर आपण मार्गस्थ होताना बघतोय. सुरेंदर टू राहुल ह्या प्रकारचा सामना मैदानात पुन्हा एकदा. निश्चितच चांगला चेंडू होता. अगदी लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचे 2 हात बाजूला जाते. मिस्टर अँड मिस्टर एक्स्ट्रास. 1 अवांतर धाव मिळते. वाईडचा संकेत या ठिकाणी आपण बघितलात. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा. 40 धावा धावफलकावर आहेत. या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी कमबॅक करते स्ट्रॉंगली यष्टीरक्षक यांचं. चांगली ह्या ठिकाणी बघतो रनिंग. ह्या ठिकाणी कुठली धावणे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटक 10च्या ऍव्हरेज नुसार 40 धावा धावफलकावर लागल्या आहेत. स्वरूपामध्ये 1 धावांचं ह्या ठिकाणी मात्र मुकावं लागले. 1 धावेने धावसंख्या ह्या ठिकाणी वाढली जाते. 41 धावा 41.
फायनलचा सामना आहे. या फायनलचा सामना बघूया. 31,000 रुपयाचं कॅश प्राइज विजेत्या संघाला मात्र देण्यात येईल. पुन्हा एकदा खराब 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 गोलंदाजी. वाईडचा इशारा. अवांतर धाव 1 ने वाढली जाईल आणि धावसंख्या 42-42. 42 धावा धावफलकावर आहेत. राहुल डवकुरातचा बॅटर राहुल या ठिकाणी बॅट बॉलचा संपर्क चांगला झालाय. परिणामी एका धावेला मात्र मानावं लागेल. 1 धाव एका धावेने धावसंख्या 43-43. शेवटचा सामना या षटकातील या आजच्या दिवसातील मेगा फायनलचा हा सामना. या स्पर्धेचं पहिलं कॅश प्राइज आपण जर बघितलं गेलं असेल तर 31,000 रुपयाची धनराशी सन्माननीय हिम्मतराव खांडेकर यांनी या स्पर्धेसाठी मित्रांनो पहिलं पारितोषिक दिले ते 31,000 रुपये. त्यानंतर संतोष खांडेकर, त्यानंतर आमचे शिक्षक खांडेकर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खांडेकर सरांनी सुद्धा या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलेत. जितके जितके बक्षीस दाते ना मित्रांनो या स्पर्धेसाठी त्यांनी हे पारितोषिक दान केली. जया नाम जान दान मोक्ष हे निदानाचे कारण. दान किती महत्वाचं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दानाचे इतके प्रकार आहे ना. आपण फक्त रक्तदान बघितलं असेल, जलदान बघितलं असेल, त्यानंतर बघितलं प्रत्येक प्रकारचं दान बघितलं असेल. द्रव्यदान असेल, त्यानंतर रक्कम दान आपण ज्याला म्हणतो. या सर्व दानांमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना जया नाम जान दान मोक्षे निधनाचे कारण. या स्पर्धेला प्रत्येकाने सिंहाचा वाटा उचललेला आहे. काही त्याचप्रमाणे मनोहर खांडेकर सर असतील तर खांडेकर सरांनी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या आकर्षक ज्या ट्रॉफ्या आहेत ना त्या ट्रॉफ्यांचं वितरण सौजन्य त्यांच्याकडून लाभलेलं आहे. या दरम्यान फटका बघितला, अगदी सुरेख फटका होता. 1 सिंगल ह्या ठिकाणी मिळणार आहेत. आपण बघितलं 5व्या षटकामध्ये बादलच्या बॅट्स मधून 1 फटका एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ ही जागा त्याने शोधली, पण मात्र चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये गेलाय आणि 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगल धाव संख्या डबल चौका 44 धावा. यॉर्कर वा सुरेख काय चेंडू टाकलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. सत्तिक यॉर्कर. लेग बाईसचा कॉल आलाय, पंचांचा इशारा आलाय. आपण निश्चितच 2 पंच पाटील सर आणि दुसरे पंच अग्रवाल सर. अगदी मित्रांनो बघितलं लेजंड. अगदी वयाची 60 वयाची 50 ओलांडणारे हे पंच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अनुभवी पंच आहेत. ज्या ज्या ठिकाणी मोठ्या स्पर्धा होतात तर महाराष्ट्रामध्ये जरूर आपल्याला पंच पॅनल त्या ठिकाणी ह्या ठिकाणी दिसतो आपल्याला. येस या ठिकाणी आपण या ठिकाणी बघतोय 5वं षटक या ठिकाणी संपलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांमध्ये 9ची धावगती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा. आणखी 3 षटकांचा खेळ मात्र शिल्लक असणार आहे. चला स्पीडअप करा. युथ लोणारी या संघाला विनंती असेल की आपण सुरत युथ लोणारी सुरत चला लवकर स्पीडअप करा. वेळ वाचवा. कारण आता जी वेळ झाली आहे ना 5:45 वाजलेले लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जितके स्पीडअप कराल तितका वेळ तुमचा ह्या ठिकाणी वाया जाणार नाही. कारण नंतरची ज्यांना फलंदाजी करायची आहे ना बहुधा आपल्याला जे प्रॉब्लेम येतील. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये दिवस या ठिकाणी मावळतो आणि जसा जसा दिवस मावळतो तसा तसा मात्र बॅटर ह्या ठिकाणी खवळतो. म्हणून तुम्हाला काय करायचंय ह्या ठिकाणी वेळ वाचवायचा आहे. नवीन गोलंदाज अजगे दादा महाराष्ट्र पोलीस ह्या ठिकाणी
वा सुरेख गोलंदाजी. अगदी तुम्ही जर ह्या ठिकाणी जर बघितलं असेल अगदी सायंकाळच्या सत्रात रंगलेली मॅच आपण ह्या ठिकाणी बघतोय. अगदी पक्षी सुद्धा आपल्या घरट्यांकडे स्थलांतरित झालेले आहेत. अगदी वातावरण जर बघितलं तर आकाशामध्ये अगदी सुंदर वातावरण आहे. चांगला चेंडू. लगातार 2 चेंडूंवर 2 निर्धाव चेंडू टाकण्याचा पराक्रम महाराष्ट्र पोलीस आजगे दादा करतायत. खरं तर लासलगाव गावासाठी बिलॉंग करतात. आमच्या निफाड तालुक्यातील लासलगाव, या लासलगावहून अतिशय लासलगाववरून दूरवरून आलेले हे खेळाडू आहे. महाराष्ट्र पोलीस समोरच्या दिशेने चेंडू खेचलाय. क्षेत्ररक्षण बघा, अफलातून क्षेत्ररक्षण. 1 धाव दिले. 3 चेंडू आतापर्यंत खर्च केले, फक्त धाव दिली 1. धाव संख्या जाऊन पोहोचते 46-46. 6वं षटक मार्गस्थ असताना ओ झेल सुटलाय. पुन्हा एकदा फलंदाजाला जीवदान मिळालं. नसीब बलवत्तर. आपण या ठिकाणी बघतोय काळ होता पण मात्र ती वेळ नव्हती. झेल सुटलाय, परिणामी 1 धाव मिळते. धाव संख्या 47. राहुल पुन्हा एकदा आजगे दादा टू राहुल ह्या प्रकारचा सामना. संपर्क होतोय, परिणामी इतका मिडल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जो आपण म्हणतो ना शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकीचं होतंय. धाव संख्या जाऊन पोहोचते 48 धावा 6व्या षटकामध्ये स्कोर येतोय. पाच चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केला. ओ काय सुरेख गोलंदाजी. वा वा मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर महाराष्ट्र पोलिसांच्या करता एकदा टाळ्यांचा प्रतिसाद होऊ द्या. निश्चितच चांगली गोलंदाजी. 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केला ह्या गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजी. निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राचे संरक्षण करणारे आपले कर्तव्य दक्ष असे अधिकारी महाराष्ट्र पोलीस. एरवी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे. आज मात्र ह्या मैदानामध्ये जर बघितलं असेल ना तर क्रिकेटची 2 हात करताना आपल्याला ह्या ठिकाणी बघतोय. चला वेळ वाचवा. अठ्ठेचाळीस धावा अगदी प्रति षटक 8. या अगोदर 45 धावा होत्या आणि या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या आणि प्रति षटक जर बघितलं गेलं असेल 8ची धावगती. या अगोदरच्या मागच्या षटकात 9ची धावगती होती, पण या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यामुळे ती धावगती 8 वर येऊन पोहोचली. 7वं षटक. अक्षय गोलंदाज या ठिकाणी आलाय. पुन्हा एकदा 18 नंबर जर्सी घातलेला अक्षय. चेंडू हवे, चेंडू उडालाय, इतका उंच उडालाय, चेंडू उडालाय. प्रयत्न केले मात्र प्रयत्नांना यश आलं नाही. प्रयत्न करिता वाळूचे कर रगडिता तेल इगळे. या ठिकाणी खूप सारे प्रयत्न झाले पण या ठिकाणी 50 धावा ह्या धावफलकावर लागल्या आहेत. धावफलकावर आहेत. समोर बॅटर राहुल साहेब. पुन्हा एकदा राहुल. उडावलाय फटक्यात होता इतकं वजन.
नवीन बॅटर सचिन आता मैदानामध्ये दाखल होताना आपण बघतोय. समोर अक्षय आहेत. अक्षय टू सचिन हा प्रकारचा सामना. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने केलाय प्रार. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न करणार का? प्रयत्न केला आणि प्रयत्नाला आला यश. तिसरी धावाचा प्रयत्न होणार का? नाही होणार. त्या ठिकाणी बॅकअप आहेत. 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते 58 धावा. 58. लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं गेले असेल लोणारी वॉरियर्स या संघाने आतापर्यंत 58 धावांची दमदार खेळी केली. ओहो, दांडी गुल त्रिफळात सीत होत आहेत. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण त्यांना बघणार आहोत. मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी अमृत विठ्ठल खांडेकर राहणारे बळसाणे यांच्या स्मरणार्थ यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम जर केलं असेल ना, एक आदर्श व्यक्तिमत्व सुनील अमृत खांडेकर यांच्यातर्फे आपण तर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफ्या आहे ना, त्या ट्रॉफ्यांचं वितरण सौजन्य त्यांच्याकडून लाभलेलं आहे. हो, फटका उडवलाय, पकडलाय, झेल संपलाय खेळ. बॅटर कोण? ह्या स्पर्धेमध्ये ना मॅन ऑफ द सिरीज असेल, मॅन ऑफ द मॅच असेल, उत्कृष्ट खेळाडू असेल, फलंदाज असेल, गोलंदाज असेल, या सर्वांचा सन्मान वाढवण्याचं काम जर कोणी केले असेल ना, सुनील सरांनी केलेले आहेत. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत. मान्यवरांना विनंती, आपण मुख्य मंचासमोर आसनस्थ व्हायचे. त्यानंतर कैलासवासी नारायण श्रावण खांडेकर यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र मनोहर खांडेकर सरांनी सुद्धा मित्रांनो एक आकर्षक ट्रॉफीचं सौजन्य त्यांच्याकडून लावलेलं आहे. त्यांचंही मनापासून अभिनंदन. या दरम्यान आपण बघितलंय अगदी गती परिवर्तन. स्लो रन चेंडू, 1 धावेला मात्र समाधान मानावं लागलं. येस, लेगबाईजचा कॉल आलाय. पंचांच्या धावसंख्येकडे जाऊया आपण. धावसंख्या जाऊन पोहोचले 59. 59 धावा, 5 विकेट. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस आजगे दादांनी मागच्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. तेच महाराष्ट्र पोलीस गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिला चेंडू टाकलाय, अतिशय सुरेख. बघूया, डावखुरी हाताचा बॅटर आहे त्यांच्या समोर. रेस लागली, एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज. रेस जिंकतोय कोण? सामना जिंकतोय कोण? चांगला चेंडू खेळलाय. त्या ठिकाणी बॅकअप नसणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव खर्च केली. 2 चेंडू आणि 2 धावा खर्च केलाय. धाव संख्या जाऊन पोहोचलीये या सिंगलने 60 धावा. षटकातील आणखी 4 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असताना बॅटर्स ह्या ठिकाणी तैनात असणार आहेत. यावेळेस आणखी एक फटका आपण ह्या ठिकाणी बघितलाय. 1 सिंगल होते मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जाणार का? प्रयत्न केला गेला, पण पुन्हा एकदा पुनरागमन केलं गेलं. धोका मात्र पत्करला नाही. आणखी 1 सिंगल. धावसंख्या 61. 61 धावा धावफलकावर. 3 चेंडू मध्ये 3 धावा यांनी दिलेत आजगे दादा यांनी. चेंडू उडावलाय. चेंडू हवेत. या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न.
2 धावा या ठिकाणी 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63 धावा 63. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असणार आहे. अगदी डेथ स्लॉग ओव्हर मधले शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचते 63 धावा. बघूया सामन्यामध्ये वर्चस्व शेवटच्या 2 चेंडूवर मात्र कुणाचं असणार आहे, गोलंदाज की फलंदाज. पुढील चेंडू आडव्या बॅटने क्रॉस बॅटने प्रहार केलाय. ओहो, या दरम्यान मुरी खालून चोरी आणि चेंडू जाईल सीमा पार. धावसंख्येवर पहिला डाव आटोपला लोणारी वॉरियर्स सुरत ह्या संघाचा. बळसाने लोणारी वॉरियर्स बळसाने या संघाचा पहिला डाव आटोपलाय. सुरत माफ करा. आता दुसरा डाव युथ लोणारी सुरत, तेही सुरतचा संघ आहेत. त्यांना 48 चेंडू आणि 68 धावांचं लक्ष असणार आहे. 48 चेंडू 68 धावा. चला क्षेत्ररक्षण लावा लवकर. बडसाण्याचे सरपंच सन्माननीय ज्ञानेश्वर भाऊ या ठिकाणी दाखल झालेत. आपलं मनापासून अभिनंदन. त्यानंतर पंचायत समितीचे जे प्रतिनिधी महावीर जैन, महावीर भाऊ या ठिकाणी दाखल झालेत. सर, आपण या ठिकाणी आलात आणि हर्ष आमच्या खेळाडूंचा द्विगुणित केले. आपले अभिनंदन. त्यानंतर माजी सरपंच छोटू भाऊ या ठिकाणी दाखल झालेत. छोटू भाऊ, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या क्रीडा रसिकांचं मनोबल या ठिकाणी वाढवलं, आमच्या खेळाडूंचं मनोबल या ठिकाणी वाढवलं. आपले मनापासून अभिनंदन. तर जाऊया आपण
सामना क्रमांक सामन्याची दुसरी डावाची बाजू या ठिकाणी सुरू होते. तर या ठिकाणी मित्रांनो आपण दुसऱ्या डावाची बाजू दुसरा डाव या ठिकाणी सुरू होतोय. पहिला डाव आटोपलाय 67 धावसंख्येवर आणि दुसऱ्या डावामध्ये 68 धावा ह्या सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण या ठिकाणी बघतोय गोलंदाज या ठिकाणी तैनात असणार आहेत. बघूया दोन बॅटर एका बाजूला अक्षय तर दुसऱ्या बाजूला सुरेंदर. लगातार 2 अर्धशतकी खेळी केली तो अक्षय खेळपट्टीवर तळ ठोकलाय. तर दुसऱ्या बाजूला शिवम 56 नंबर जर्सी मध्ये शिवम. सामना स्टार्ट होत आहेत. शिवम गोलंदाजीच्या ट्रॅकवर फायनलचा पहिला चेंडू. येस या ठिकाणी मिस्टर एक्स्ट्राज पहिला चेंडू जर बघितलं अवंतरच्या स्वरूपामध्ये आपलं खातं मात्र ह्या ठिकाणी ओपन होत आहेत. वाईडचा कॉल आलाय पंचांचा ऑनफिल्ड पंचांचा कॉल आलाय. संकेत आलाय ज्या स्पर्धेची ज्या वेळेची आपण उत्कंठ सीगेला पोहोचताना सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण हाय ड्रामा असणार आहे. या सामन्यामध्ये विजयी कोण होतो सर्वांचं लक्ष लागलंय. याच दरम्यान काहीसा शपलून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा संपर्क नाही. रणनीती शिवम्याने आखली. डावपेच आखलेत. चेंडू मात्र जातोय निर्धाव. एक धाव या ठिकाणी जरूर मिळाली आहे. थांबणार का अक्षय थांबणार का. अक्षयने आतापर्यंत 2 अर्धशतकी खेळी आतापर्यंत केली. लगातार 2 अर्धशतक झळकवले. तोच अक्षय खेळपट्टीवर. शिवम ओहो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू ह्या ठिकाणी टाकला जातोय. निश्चितच जर पाहिलं गेलं तर जी रणनीती आहे जो डावपेच आहेत जी व्यूहरचना आहेत अक्षयच्या विरोधामध्ये आहेत. षडयंत्र रचलं गेलेत. एल्गार केलायत. श्वासावर स्वारवावा लागेल. यशाचा ज्वालामुखी प्रज्वलित करावे लागेल आणि जीव मिठीत घ्यावा लागणार आहे. बॅटची कड लागली. चेंडू थर्ड बॅक क्षेत्रामध्ये जातो. फील्ड केलाय आणि एक धाव या ठिकाणी मिळाली. दुसरी धावेचा प्रयत्न करणार का नाही. दुसरी धावेचा प्रयत्न नाही. त्या ठिकाणी प्रोटेक्शन असणार आहेत. ओहो बिग हिट षटकार 6 धावा. सुरेंदरच्या बॅट्स मधून आपण अप्रतिम फटका बघितला. षटकार 6 धावा. जिथे कमी तिथे सुरेंदरची ह्या ठिकाणी 6 धावांची हमी दिली सुरेंदर यानं. बिग हिट षटकार. यावेळेस मात्र संपर्क नाही. चांगला चेंडू पुनरागमन वापसी केली आहेत. 8 धावा आपण ह्या ठिकाणी बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर मात्र पुन्हा एकदा शिवम. या षटकामध्ये जी रचना जी रणनीती आखली होती त्या रणनीतीमध्ये कामयाब होताना आपण याला शिवम याला पाहतोय. या ठिकाणी अगदी समोरच्या दिशेने वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत चाललाय. जमिनीची माती कापत कापत चेंडू येतोय सीमा पार येतोय.
धावसंख्या आपण जाऊन पोहोचली असेल 1 षटक आणि 12 धावा. तब्बल पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आणि 1 चौकारांची आतिषबाजी सुरेंदर यांच्या नावावर. अक्षयला मात्र या षटकामध्ये काही करता आला नाही, पण त्याची जी जागा होती ती जागा दुसरा प्रतिनिधी सुरेंदर याने भरून काढली. कारण प्रत्येक वेळेस अक्षयच खेळणार याची हमी नाहीये. एखाद्या वेळेस सुरेंदर सुद्धा या ठिकाणी फटकेबाजी करू शकतो. सागर पाटील यांच्याकडून एक पारितोषिक लागलंय मित्रांनो. सागर पाटील राहुल यांनी जर विकेट घेतली ना अक्षय यांची तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय सागर यांच्याकडून. तर बघूया या ठिकाणी राहुल पहिला चेंडू अक्षय यांच्यासाठी. या दरम्यान चांगला चेंडू येतो, उसळी घेणारा चेंडू, अनपेक्षित उसळी. आपण बघत ज्या उसळीची अपेक्षा अक्षयाने केली होती ना ती उसळी अगदी बघितली असेल तर या चेंडूवर मात्र संपर्क होऊ शकला नाही. अक्षय पुन्हा एकदा फ्लिक केलाय, आडव्या बॅटनं फ्लिक केलाय, चेंडू जाईल 1 बाउन्स. पुन्हा एकदा चौकार, 4 धावा. यांनी जर या फलंदाजाची विकेट घेतली तर 500 रुपयाची धनराशी असणार आहेत. पुन्हा एकदा राहुल, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. वाह काय गोलंदाजी केलेत, निश्चित चांगली गोलंदाजी म्हणता येईल. प्रत्येक चेंडूवर मात्र जे प्लॅन आहे ते प्लॅनवर मात्र फ्लॉप केलं जातंय. शॉट मात्र फ्लॉप होते अक्षय यांचा. पण अक्षय एक फलंदाज असा आहे, अक्षय या ठिकाणी थांबलेला आहे. थांबेल का, थांबणार का, या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. नाही, अक्षय थांबणार नाही. बिग हिट, षटकार. जर बघितली असेल 22 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. राहुल यांच्यावर केलेलं आक्रमण आपण पाहतोय. अक्षय आग ओकणारी फलंदाजी अगोदर त्यांनी केली. बघितलंय लगातार 4 विजय संपादन करणारा पहिला संघ जर कुणा असेल तर युथ हा संघ आपल्या ठिकाणी बघतो. निश्चितच चांगला चेंडू होता. या ठिकाणी छोटस अपील केलं गेलं, पंचांकडे दाद मागितली गेली तर दादीमध्ये या ठिकाणी जर बघितलं उत्साह थोडा जास्त होता, पण जो आत्मविश्वासाची कमी या ठिकाणी कुठेतरी आपल्याला कमी भासली आणि त्यावेळेस पंचांचा नॉट आउटचा इशारा या ठिकाणी आपण बघतोय. 22 धावा धावपलकावर राहुल यांचा षटका दिले. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅटर्स असणारा आता अक्षय. दूरवर क्षेत्ररक्षण सजवलंय. अगदी लेग साइडचं क्षेत्ररक्षण जर बघितलं, मिड विकेट असेल, एकतर फाईन लेग असेल, दूरवर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. बॅटची कड, झेल सुटलाय. क्या छूटा सपना टूटा, दिल टूटा और मुकद्दर रूटा. काळ आला पण मात्र वेळ आली नाही. नसीब बलवत्तर, नसीब हमेशा बहादुरों का ही साथ देता है. आणि या ठिकाणी बघितलं बहादुर यांचा एकदा नसीब बलवत्तर म्हणून पुन्हा एकदा एक जीवदान मिळालं. आणि जर या प्रकारचे झेल जर तुम्ही सोडत असाल ना, तुम्ही अक्षयला माफ केलं, पण येणारी वेळ आणि येणारा काळ सांगणार आहेत तुम्हाला अक्षय माफ करणार का. मात्र चित्र थोड्याच वेळात आपल्या पुढे स्पष्ट होणार आहे. कारण पकडा झेल आणि जिंका या क्रिकेटचा अद्भुत खेळ. जर या प्रकारची जर तुम्ही झेल सोडत असाल तर तुम्हाला हा सामना पराभवाच्या दिशेने घेऊन जाणार आहेत.
या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 धावा. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा शिवम. षटक क्रमांक 3 वैयक्तिक, दुसरं संघाचे वतीनं तिसरं. सामना मित्रांनो सुधारायला हवा. सामना सुधारणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो, नेहमी माझं केव्हा बी कुठल्याही मैदानावर सांगत असतो की सामना जर आपण सुधारवला ना तर आपला तो सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. विजयाच्या दिशेने का घेऊन जाणार आहे? आपल्याला कष्ट करावे लागतील. परिस्थिती केव्हाही बिघडू शकते, सामन्याचं चित्र केव्हाही बदलू शकतं. म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला बदलणारा जर खेळ असेल ना फक्त क्रिकेट आणि क्रिकेट. अगदी उद्यान भवनातील धुंद धुंद केवढा म्हणजे क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. ज्या महाराष्ट्राचं, अखंड महाराष्ट्राचं प्रेम असणारा खेळ फक्त क्रिकेट आहेत. ओहो, या दरम्यान परिस्थिती या ठिकाणी बिघडली आहे. मी अगोदरच या ठिकाणी भाकीत केलं होतं, अक्षयने तुम्हाला माफ केलं नाही. तुम्ही जरी अक्षयला माफ केलं पण या ठिकाणी अक्षरने दाखवून दिलेत. मात्र एक बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिंगल पाहताना मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. धावफलकावर आपण या ठिकाणी पाहतो शिवम गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा तैनात असताना आपल्याला या ठिकाणी पाहतोय. आग ओकणारी फलंदाजी केली, आग ओकतोय. सर्व बेड्या मात्र त्याने तोडल्यात. रनिंग, चांगली रनिंग. दोन फलंदाजांमध्ये आपले बघितले तर रनिंग. एस 22च्या स्वरूपामध्ये कॉल आलाय, ऑनफिल्ड पंचांचा कॉल आलाय. धावसंख्या जवळ पोहोचते ती 31-31. शिवम आपल्याला ह्या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क्सवर आपल्याला शिवम. चांगला फटका, चांगला फटका. जागा बनवली, चेंडू जाईल अगदी एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी ह्या ठिकाणी फटका आपण बघितला. धावसंख्या या 2 धावांना जर बघितली असेल तर 33-30 धावा धावफलकावर. कुठल्याही प्रकारची विकेट गमावली नाही. एक जीवदान दिलं आणि एक जीवदानाचा बदला जर बघितला असेल तर वचपा काढलाय. जीवदान दिलं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी माफ केलं नाही. स्वतःच्या मनगाटावर आतापर्यंत विश्वास दाखवला. नाव त्याचा अक्षय. विरासत से नहीं चाहिए हमें कुछ, हमारी कहानी हम खुद लिखेंगे. स्वतःच्या मनगाटावर आतापर्यंत विश्वास दाखवलाय ना, त्याचं नाव अक्षय. शिवम पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला तैनात होताना पाहतोय. रिव्हर्स स्विच हिट केलाय, अगदी स्विच हिट केलाय. यावेळेस मात्र विरुद्ध दिशेने फटका आणि चेंडू जाईल षटकार.
तर रावणाच्या राज्यामध्ये राहिला विभीषण, पण बिघडला नाही. दुसरीकडे राज्य होतं रामाचं, रामाच्या राज्यात राहिली कैकई, पण मात्र सुधारली नाही. 39 धावा धावपलकर सामना कुठेतरी बिघडतोय. सामना सुधारायला जी संधी होती त्या संधीचं सोनं करणं हे आपलं कर्तव्य होतं. 39 धावा धावपलकर लागल्या जात आहेत. गोलंदाज बादल 27 जर्सी नंबर. अगदी आपण बघितलं असते बादल अगदी सकाळच्या सत्रापासून अव्वल क्षेत्र असेल, बादल आणि फलंदाजी गोलंदाजी सर्व काही ठीक केले, पण मात्र बादलवर सुद्धा एक चांगली जबाबदारी असेल. मोमेंट मात्र जर बघितली ना अतिशय खतरनाक मोमेंट आहेत. हो चेंडू हवेच, नो मॅच लँड, निर्जन स्थळी चेंडू त्या ठिकाणी पडलाय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाले. एका सिंगल धाव संख्या जाऊन पोहोचल्या 40 धावा. चाळीस धावा धावपलकावर लागले जात आहेत. आणखी 28 धावांची मात्र गरज असणार आहे. ओहो अतिशय मोठा हिट, अगदी चेंडू चाललाय अतिशय दूर 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 दूर, अतिशय डीजे. धन्यवाद मित्रांनो. एक चूक किती महत्वाची बघा, एक चूक, एक झेल सुटला आणि सामना सुटला म्हणायला हरकत नाही. कारण तोच अक्षय यावेळेस आग ओकतोय. आग ओकणारी फलंदाजी त्याच्याकडून आपण बघतोय. निरंतर फटकेबाजीचा नमुना सादर करतोय. पुन्हा एकदा येस, पुन्हा एकदा चेंडू जाईल अगदी सीमारेषेच्या. नो बॉल्स कॉल. 4 रन आहे का सर? 4 नाहीये. आणखी 3 धावा या ठिकाणी मिळणार. नो बॉल आणि 2 धावा पडून अशा 3 धावा. आणि आता फ्री हिट सुद्धा असेल. धावसंख्या जाऊन पोचते 49. अक्षयसाठी असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, आपल्यासाठी असेल संधी फ्री हिट. एक सिंगल या ठिकाणी 50 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 50 धावा धावपलकावर आपण ह्या ठिकाणी बघितल्या. 51 धावा, आणखी एक सिंगल. 51 धावा 22च्या स्वरूपामध्ये आपल्याला एक सिंगल पाहायला मिळते. ज्या फायनलची अपेक्षा सर्व प्रेक्षकांना होती ती फायनल, तो फायनलचा सामना आपल्याला अनुभवास मिळत नाहीयेत. कारण समोरचा संघ संघर्ष महत्वपूर्ण करत नाहीयेत. मित्रांनो पराभूत झाला तर चालेल. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे कुठलीही गोष्ट घडण्याआधी त्या गोष्टीचा विचार करू नका. कारण तुम्ही जिंकलात हारलात तरी नेतृत्व किंवा मार्गदर्शन. 2 बॉल बाकी सर, 2 बॉल. दोन बाकी सर. धावसंख्या जाऊन उपस्थिती 51 धावा. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलला षटकार, तिसऱ्या बॉलला नो बॉल, चौथ्या बॉल सिंगल, 5वा बॉल सिंगल. 4 बॉल झाले, 5 बॉल मध्ये 4 धरले. हा 22चा आहे सर, त्याच्यातच कन्वर्ट करा. यस ओके. चला
3 रन झाले ना. बॉल किती झाले सर? 3 रन झाले ते. 3 रन झाले ना. बॅटचे 2 रन आणि 4 बॉल झाले. बॉल 4 झाले ना? बॉल टोटल 4 झाले. टोटल 4. चला अक्षय, गेम स्टार्ट. 4 बोलतोय पण यांनी ना ते 30 रन बॉल आणि 14. 51 धाबा धावपलकावर आहेत. पुढील चेंडू या ठिकाणी आपण पुन्हा एकदा धन्यवाद. त्या ठिकाणी षटक संपलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 धावा. 24 चेंडू आणि 17 धावांची मात्र गरज असणार आहे. 24-17. हा सॉरी, आमच्या स्कोरर कडून थोडी चूक झाली, माफी असावी, माफ करा. धावसंख्या 52. चोवीस चेंडू आणि 16 धावांची मात्र गरज असणार आहे. 24-16. योगेश नाशिक साठी बिलॉंग करतात. समोर अक्षय असणार आहेत. या दरम्यान फटका फसलाय आणि या दरम्यान बाद होते तो. नाव त्याचं अक्षय. शेवटी योगेश यांनी बाद केलंय. नाशिक साठी खास आलेले योगेश यांनी पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आहेत. चला लवकर दुसरे खेळाडू, चला लवकर. 16 धावांची गरज आहे. पहिली विकेट या ठिकाणी गेली आहेत. गौरव उर्फ ऋषी गोलंदाजाच्या फलंदाजच्या ट्रॅकवर. तेवीस चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. योगेश पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर विकेट घेतली योगेशाने. आपल्या षटकातील दुसरा चेंडू. समोर गौरव. 16 धावांची गरज. चांगलं प्लेसमेंट, चांगलं डिफेन्सिव्ह. आपल्याला चांगला शॉट या ठिकाणी बघतोय. एक सिंगल या ठिकाणी मिळते. एका सिंगल 53 धावा. बावीस चेंडू आणि 15 धावांची मात्र गरज असणार आहे. या दरम्यान पायावर चेंडू आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. योगेश चांगली गोलंदाजी, पुनरागमन केलं योगेशांनी एक चांगली विकेट घेऊन. सामन्याचं जे चित्र आहे ते चित्र कुठेतरी आपल्याला बदलताना आपण या ठिकाणी बघतोय. पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी ट्रॅकवर. समोर सुरेंदर. वाईड्स वाईड्स वाईड्स. कॉल आला वाईड्स. या दरम्यान आपण बघतोय योगेश यांचा पहिला चेंडू. पुन्हा एकदा एक चेंडू. अगदी बघितलं असेल तर चेंडू जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमा पार. येतोय आणखी रुबाबदार शानदार चौकार.
आणि आता 20 चेंडू आणि 10 धावांची मात्र गरज असणार आहे. 20 चेंडू 10 धावा. सामनाचं चित्र आलंय. सामना पूर्णपणे झुकलाय सामना. लोणारी युथ सुरत या संघाकडे सामना झुकलाय. 20 चेंडू 10 धावा. हो, या दरम्यान दांडी होते गुल. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर, चला लवकर. बॅटर्स नेम प्लीज. तेजस. यस, नवीन बॅटर तेजस आपल्या मैदानाच्या आतमध्ये जातोय. सुरेंद्र बाद होतोय. आघाडीची जोडी मैदानात या ठिकाणी बाद झाल्यानंतर आपण नवीन 2 बॅटर या ठिकाणी बघणार आहोत. चला लवकर. कुणी सामना संपल्यानंतर कुणी जायचं नाहीये, कारण यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन मग जे बक्षीस वितरण सोहळा सुद्धा या ठिकाणी लगेच होणार आहे. या दरम्यान अलॉंग द कार्पेट चेंडू बघतोय जमिनीला, अगदी स्पर्श करत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण मात्र अयशस्वी. धावबाद करण्याचा जो प्रयत्न अयशस्वी होतोय, कारण क्षेत्ररक्षकाने केलेली फेकी आणि 1 बाउन्स चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून जातोय. 2 धावांची मिळते हमी. धावसंख्या ज्या ठिकाणी पोहोचली आता 18 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. अठरा चेंडू 8 धावा. राहुल समोर गौरव. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. राहुल यांचा अतिशय धावा कमी, त्यामध्ये डॉट चेंडू आपण या ठिकाणी बघतोय. डॉट चेंडू राहुल यांचा आपण बघितलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीत. अतिशय चांगली गोलंदाजी राहुल. शेवटच्या षटका काही निर्णायक षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र चांगलं क्रिकेट बघतोय आपण. चांगली प्लेसमेंट, एक सिंगल या ठिकाणी मिळले जात आहेत. धावसंख्या 61. 7 धावांची गरज असणार आहेत. 15 चेंडू 7 धावा. आमचे कॅमेरामॅन सुद्धा या ठिकाणी अगदी दिवसभर उन्हाच्या अगदी तीव्रता न बाळगता कॅमेरामॅन सुद्धा त्यांचं काम आटोपून मात्र आता या ठिकाणी आले आहेत. 7 धावांची आणखी गरज असणार आहेत. या षटकातील आणखी काही चेंडूंचा खेळ बाकी. 14 चेंडू आणि 7 धावा. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी संपर्क नाही. या षटकातील 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 7 धावा. तेरा चेंडू 7. चांगला फटका, सुरेख फटका, पण यावेळेस हो चुकी आणि चेंडू जातोय सीमापार. चौकार. 3 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 3 धावा. मेगा फायनल. एका बाजूला युथ लोणारी तर दुसऱ्या बाजूला लोणारी वॉरियर्स. 2 संघांमध्ये सामना. 31,000 रुपयाचं पहिलं कॅश प्राइज. ज्या स्पर्धेची चर्चा गेल्या महिन्यापासून होती, ती स्पर्धा अंतिम टप्प्यात येते. काही क्षण बाकी, काही वेळ बाकी आहे.
बघूया स्पर्धेचा मानकरी, पहिला पारितोषिकाचा मानकरी होतोय कोण, उपविजेता संघ होतोय कोण, सर्वात जास्त ऍडव्हान्टेज फलंदाजी करणारा संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर. एक सिंगल ह्या ठिकाणी मिळते. आणखी आता 2 धावांची मात्र गरज असणार आहे. 2 धावांची गरज. दोन धावांची गरज असणार आहेत. तर बघूया, चला सामना स्टार्ट करा. योगेश, 2 धावांची गरज. आणि याच बरोबर सामना जिंकलाय लोणारी युथ, लोणारी वॉरियर्स सुरत या संघाने सामना जिंकलाय. अभिनंदन. पहिला पारितोषिकाचा जो मानकरी होतोय तो युथ लोणारी सुरत हा संघ. 31,000 रुपयाची धनराशि प्लस चमचमाती चैंपियन ट्रॉफी और इतिहास के पन्नों पर एक नाम लिखा जाएगा. 31,000 का इनाम.